नाही म्हणजे सत्याभाऊजींच्या कुठल्या दुश्मनांपैकी कोणी काही केलं नसेल ना. त्यांचे दुश्मन काही कमी होते वय तवा कोणतरी घातपात केला असेल तर. सपने तसं जर असेल का नाही तर माझ्या सत्याचा जीव घेणाऱ्याचा कोतळा बाहेर काढेल मी. सोडणार नाही त्याला. पण हे कोणी केलंय ह्याचा छडा लागलाच पाहिजे बघ. मम्मी, मी पण त्याचाच छडा लावतोय आणि लवकरच मी त्या माणसाचा चेहरा सगळ्या जगासमोर आणणार. मंजिरी मॅडम डोर ओपन करता का प्लीज? मला थोडं बोलायचं होतं. आता हा काल आहे. हा ये निमृतानच पाठवला असणार. मी कशी येते बघायला. मॅम, ये. मॅडम काय होतंय नेमकं तुम्हाला? तुम्ही असं का वागताय? आता काय सांगू तुला. मला सत्या गेलेल्याचं दुःख दाखवताही येत नाही आणि तो जिवंत असल्याचा आनंद लपवताही येत नाही. अवघड होऊन बसले सगळं. मॅडम काय झालं? तुम्ही कसला एवढा विचार करताय? तुला नेमकं काय विचारायचंय? विचारायचं नाहीये, सांगायचंय. हे बघा मॅडम, किती काही झालं तरी काही गोष्टी आपल्या हातात नसतात. आपण माणूस आहोत. आपल्याला जसं हवंय तसं होत नसतं. एस्पेशली मरण, ते आपल्या हातात नसतं. त्याने जितकं आपल्या नशिबात लिहिलंय आपण तेवढंच जगतो. हे बघा मॅम, आपली किती इच्छा असली ना तरी आपण त्याच्या पुढे जाऊ शकत नाही. कारण आपलं जगणं मरणं सगळं त्याच्या हातात आहे. मॅम, आपलं आपल्या माणसांवर किती प्रेम असलं ना तरी एक ना एक दिवस आपलं माणसं आपल्याला सोडून जाणारच आहे. आणि आपणही त्यांना सोडून जाऊ. दिस इज द अल्टिमेट ट्रूथ. आणि आपण हे बदलू नाही शकत. मॅम, सत्य हे कटू असतं आणि आपल्याला ते मान्य करायलाच लागेल. आणि ह्या केसमध्ये तुम्हाला मान्य करायला लागेल की सत्यदादा आपल्या बरोबर नाहीये आता. प्लीज तुम्ही दुःखी नका होऊ आणि त्याच गोष्टीमध्ये अटकून नका बसू आता. मॅम, आय स्ट्रॉंगली फील की तुम्ही सत्य स्वीकारून तुमच्या पुढच्या आयुष्याचा विचार केला पाहिजे. आता जर का मी याला विरोध केला तर सत्य जिवंत आहे की काय असं संशयाचं याला. नाहीतर बराच वेळ मला समजवण्याच्या नादात माझ्याशी वाद घालत बसे. मला सत्याला भेटायला पण जायचंय. आता याला कसं बाहेर काढू इथून? जाऊ दे, थोड्या वेळ याच्या हुला हो करते. मंजिरी मॅडम, हा, अहो तुम्हाला कळतंय का मला काय म्हणायचंय? हो हो कळतंय मला. आर्यनची गाडी शिव इथं कधी आला आणि परत का आला असा?
आई आणि अमरी एवढ्या टेन्शन मध्ये का दिसत? काय प्रॉब्लेम तर झाला नाही ना? बघावं लागेल. मंजिरी मॅडम, सत्यदादा आता या जगात नाही आहे. आय नो हे सत्य पचवणं जरा अवघड आहे, पण हेच सत्य आहे. आणि सत्यदादा परत कधीही येणार नाही, हे तुम्हाला ऍक्सेप्ट करायला लागेल. अरे बाबा, आता कसं समजावू तुला? मला सत्याला भेटायला जायचंय आणि तू इथून गेल्याशिवाय मला बाहेर नाही पडता येणार. नाही तू येणार परत, बघ माझा विश्वास आहे तू परत येणार आहे. मॅडम, तुम्ही प्लीज रडू नका ना. तुम्ही रडले की मला वाईट वाटतं. मी रडते पण तुला वाईट वाटते, पण तुम्ही सत्याबद्दल जो निगेटिव्ह विचार करताय त्यामुळे मला वाईट वाटतंय. सत्या, सत्या ये रे परत. या सगळ्या लोकांचं म्हणणं खोटं ठरव. माझा विश्वास जिंकू दे रे सत्या. सत्या, सत्या. वाघमारे, हे ना जरा अतिच करताय तुम्ही. अहो, अशानं कुणाला बी संशय येईल की तुम्ही रडायचं नाटक करताय म्हणून. ठीक आहे मॅडम, तुम्ही रडून घ्या, मन मोकळं करा. तुम्हाला जे वाटतंय ना तसं एक्सप्रेस करा. मनात काहीच साचू देऊ नका. जेवढं दुःख असेल ना सगळं सगळं व्यक्त करा. सत्या, मग काय करू? कुणाला ऐकू? सगळ्याच ऐकू का मनाच ऐकू मी? बहुतेक सत्य मला मोठमोठ्यानं रडायला सांगतो. सत्या, तू ये बघ बरं सत्या. मला तुझी लय आठवण येते बघ सत्या. येते हात प्राण झाला ये रे सत्या. मंजिरी मॅडम, मॅडम प्लीज तुम्ही शांत व्हा ना. रडू नका मॅम, प्लीज. तारियत, तू जा प्लीज.